मित्रमैत्रिणी, पालकबंधू भगिनी आणि विद्यार्थी बालमित्रांनो, आज क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी कथामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज कथा चौथी, शिक्षणाची बाराखडी। यामध्ये 1840 साली सावित्रीबाईंचा विवाह झाला। मग आता सगुणाबाई, ज्योतिराव, सावित्रीबाई शेतात कष्ट करू लागले। सकाळी लवकर शेताची कामे आटोपून दुपारी जेवणानंतर आंब्याच्या झाडाखाली बसून मातीची पाटी आणि काडीची पेन्सिल करून सावित्रीबाई मुळाक्षरे गिरवायच्या। इथंच तर खरी सावित्रीबाईंच्या शिक्षणाला सुरुवात झाली। ज्योतिरावांचं शिक्षण सुटलं होतं तरी पण वाचनाची आवड ते मात्र कमी झालेली नव्हती। दुपारी कामे झाल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी दिव्याच्या उजेडात ज्योतिराव वाचन करत असत। सगुणाबाई आणि सावित्रीबाई त्यांच्या वाचनावर प्रभावित झाल्या होत्या। त्यांच्याप्रमाणेच लिजिट साहेब आणि मिशनरी त्यांचे फारसी विषय शिकवणारे शिक्षक मुन्शी साहेब हे दोघेही प्रभावित होते। त्यांना ज्योतिरावांचे कौतुक वाटायचे आणि हेच साधून सगुणाबाईंनी गोविंदरावांचं मन ज्योतिरावांच्या शिक्षणासाठी वळवावं यासाठी सगुणाबाईंनी लिजिट साहेब आणि मुन्शी साहेब यांना विनंती केली। गोविंदराव हे अगोदरपासूनच लिजिट साहेब आणि मुन्शी साहेबांच्या चांगले जवळचे होते। त्यामुळे मुन्शी साहेब आणि लिजिट साहेब यांनी त्यांची कामगिरी चोख बजावली। त्यांना गोविंदरावाचं मन वळवायला वेळ लागला नाही। गोविंदरावांनी ज्योतिरावांच्या शिक्षणाला होकार दिला। एक नवीन पहाट उजाडली। ज्योतिरावांचं शिक्षण सुरू झालं। बुधवार वाड्यातल्या एका शाळेत ज्योतिरावांना दाखल करण्यात आलं। पण त्यांना दाखल करताना तिथं कलेक्टरची शिफारस हवी होती। ती अडचण लिजिट साहेबांनी दूर केली। ज्योतिरावांच्या शिक्षणाला सुरुवात झाली। ज्योतिराव शाळेमध्ये जे शिकत ते घरी येऊन जेवण वगैरे झाल्यानंतर सगुणाबाई आणि सावित्रीबाईंना अध्ययनाचे धडे जसेच्या तसे देत। ज्योतिराव जन्मताच हुशार होते आणि त्यामुळे ते तिथंही चांगलं शिक्षण घेत आणि घरी येऊन ह्या दोघींना शिकवत असत। त्या दोघीही त्यांच्याकडून चांगलं शिकू लागल्या। शिकत असताना भाषा, गणित, सामान्य ज्ञान या विषयात सावित्रीबाई पारंगत झाल्या। त्याबरोबर त्यांनी वाचनही भरपूर केले। याचीच फलनिष्पत्ती म्हणून सावित्रीबाई एक महान कवयित्री आणि विचारवंत बनल्या। कुशाग्र बुद्धिमत्तेच्या सावित्रीबाई चांगले अध्ययन करू लागल्या आणि धर्मशास्त्राने जे स्त्री शिक्षण नको ह्या बेड्या घातल्या होत्या त्या बेड्या गळून पडल्या की सावित्रीबाई बुद्धीनं चमकू लागल्या। त्यामुळे ह्या बेड्या गळून पडल्या। फक्त स्त्रियांनीच शिकू नये तर हे जे होतं त्या काळामध्ये त्या अशा अवघड परिस्थितीत सुद्धा सगुणाबाई, सावित्रीबाई आणि ज्योतिरावांनी अध्ययनाचे धडे घेतलेले होते। त्यानंतर या दोघी चांगल्या शिकता आहेत हे ज्योतिरावांच्या लक्षात आल्यावर त्यांनी 1845 साली एका शाळेमध्ये या दोघींचं नाव दाखल केलं। मिचेल मॅडमच्या शाळेमध्ये यांचं नाव दाखल झालं आणि त्या दोघी शाळेत जाऊ लागल्या। मिचेल मॅडमनी त्या दोघींना शाळेत दाखल करायच्या वेळेला त्यांची इतकी कसून परीक्षा घेतली आणि मग त्यांना इयत्ता 3रीच्या वर्गामध्ये ॲडमिशन दिलं। त्यांना स्त्री शिक्षणाची आवड होती। त्यामुळे मिचेल मॅडमने या दोघींना खूप चांगल्या पद्धतीनं शिकवलं आणि या दोघींनी चांगल्या पद्धतीनं शिकून घेतलं। 2 वर्षानंतर 1845ला दाखल केलेल्या ह्या 2 विद्यार्थिनींनी 1847 साली चांगल्या पद्धतीने शिकून आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि मग मिचेल मॅडमनी असा सल्ला दिला की ह्या दोघींमध्ये शिकण्याची जिद्द आणि चिकाटी पाहून मला असं वाटतं की यांनी अध्यापनाचा कोर्स करावा। तर सर्वांना मला असं सांगावं वाटतं की या कथेतून आपल्याला जिद्द आणि चिकाटी असेल तर काळ कोणताही असू द्या आपण आपल्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो हे आपल्याला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंनी दाखवून दिलेलं आहे। या गोष्टीतून आपण हे शिकलो
आपल्याला काय शिकायला मिळालं, काय आवडलं ते मला कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.